विधानसभेत आज कामकाजाची सुरुवात प्रश्नोत्तराच्या तासाने झाली. आमदार प्रशांत ठाकूर आणि किसन कथोरे यांनी ठाणे महापालिकेतील भुयारी गटार योजनेच्या ठेकेदारांनी स्वामित्व धन म्हणजेच रॉयल्टी बुडवल्याचा आरोप करत त्याबद्दलचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं की सर्व मोठ्या प्रकल्पांमध्ये उत्खनन झोनच्या सर्वेक्षण क्रमांकाबाहेर जाऊन आणि स्वामित्व धन अपेक्षित आहे त्यापेक्षा 10 पट जास्त उत्खनन केलं गेलं आहे. जणू आभाळच फाटलं अशी स्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं सर्वेक्षण करणार असून खोदकाम किती झालं हे अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्वतः तपासणार आहे, असं बावनकुळे यांनी जाहीर केलं. ठेकेदारांकडून देयकं देताना स्वामित्व धनाची रक्कम कापून घ्यावी असे आदेश राज्यभर दिले जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आमदार प्रशांत बंब यांनी वाळू ही सर्वसामान्यांना लागणारी गोष्ट असून नोकरशाहीत सर्व पातळ्यांवर भ्रष्टाचार असल्यानं सरकारी देखरेखीखाली कॅमेऱ्यासह सर्व तंत्रज्ञान वापरून वाळू चोरी कमी केली तर दर वर्षाला सरकारचा 35 ते 40 हजार कोटींचा महसूल वाचेल, अशी सूचना केली. महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्यासाठीचं विधेयक वित्तमंत्री अजित पवार यांनी मांडलं. त्यावेळी अजित पवार यांनी सांगितलं की राज्य तसंच केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या उद्योगांकडून राज्य सरकारला येणं रक्कम 25,000 कोटींची आहे. ही थकबाकीची रक्कम देण्यासाठी या विधेयकातून प्रस्तावित केलेली अभय योजना 31 डिसेंबरपर्यंतच असून फक्त राज्य आणि केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रम असलेल्या कंपन्यांकरताच आहे. अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आलेले महागड्या चारचाकी मोटारींवरचे वाहनकर 1% वाढवण्याबद्दलचं विधेयकही सभागृहात मंजूर करण्यात आलं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे विधेयक मांडलं. आमदार नितीन राऊत यांनी बोधगयेच्या मुक्तीसाठी आंदोलन सुरू असून बिहारमधल्या या आंदोलनात महाराष्ट्रातल्या हजारो बौद्ध बांधवांनी भाग घेतलेला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात आंदोलनं सुरू आहेत. याकडे विधानसभेचं लक्ष वेधलं. आमदार अमित साटम यांनी 8 जून 2020 रोजी दिशा सालियनचा संशयास्पद मृत्यू झाला होता. याकडे सभागृहाचं लक्ष वेधलं. डिसेंबर 2022मध्ये सरकारने SIT नेमली, पण त्याचा तपासाचा अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही आणि 2 वर्षांनंतरही कोणताही निष्कर्ष समोर आलेला नाही. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दिशा हिच्यावर सामूहिक बलात्कार करून खून केला गेला होता असा आरोप केला असून त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. शासनाला माझी विनंती आहे की डिसेंबर 2022मध्ये SIT नेमली, त्यांनी काय चौकशी केली, काय निष्कर्ष आला, हे जनतेसमोर कधीपर्यंत आणणार, अशी विचारणा साटम यांनी केली. दिशा सालियनच्या वडिलांनी ज्यांची नावं घेतली आहेत त्या 4 मित्रांसह तत्कालीन मंत्री, मुंबईच्या महापौर या सर्व व्यक्तींची चौकशी करणार का, असा सवालही साटम यांनी विचारला. मंत्री नितेश राणे तसंच मंत्री शंभूराज देसाई यांनी संबंधितांना तात्काळ अटक करून चौकशी करावी अशी मागणी केली. यापूर्वीच्या काळात केंद्रीय मंत्र्यांवर कारवाई केली होती, हेही त्यांनी निदर्शनास आणलं. या विषयावरून सत्ताधारी सदस्यांनी सभागृहाच्या हौद्यामध्ये येऊन घोषणाबाजी केली. त्यामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केलं. सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर सत्ताधारी सदस्यांनी हाच मुद्दा लावून धरला. त्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणी कुठल्याही राजकीय पक्षाची व्यक्ती असली तरीही कायदा सर्वांना सारखा आहे आणि त्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असं स्पष्ट केलं. आमदार संग्राम जगताप यांनी ससाणेनगर श्रीगोंदा अहिल्यानगरच्या भागात कुरेशी टोळीची दहशत असून खून केल्यानंतर त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही असं सांगून गोहत्या, गोतस्करी करणाऱ्या टोळीच्या लोकांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी केली. गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की गोहत्येसंदर्भात वारंवार गुन्हे दाखल झाले असतील तर अशा लोकांवर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदनाद्वारे घोषणा केली की यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी शिल्पकार राम सुतार यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कारासाठीच्या निवड समितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होऊन या निवडीला अंतिम मान्यता देण्यात आली आहे, असंही फडणवीस यांनी जाहीर केलं. फडणवीस म्हणाले की सुतार यांचं वय 100 वर्ष आहे आणि अजूनही ते कार्यरत असून शिल्प करत आहेत. चैत्यभूमीचं स्मारक उभारलं जात असून तेथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळाही राम सुतारच तयार करत आहेत, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात माहिती दिली की अक्कलकोटला स्वामींच्या मंदिरांपासून 300 मीटर अंतरात बिअर बार सुरू आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, कारण कागदपत्रांची छाननी न करता परवानगी दिली गेली आहे, असं कल्याण शेट्टी म्हणाले. अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहाला सांगितलं की त्यांना दिलेल्या माहितीत हे दुकान मंदिरापासून 1.5 किलोमीटर अंतरावर आहे असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे खोटी माहिती दिली असेल तर सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करू, असंही पवार म्हणाले. अर्थसंकल्पातील अनुदानांच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की लाडक्या बहिणींना सध्या 1,500 रुपये देत आहोत आणि राज्याची परिस्थिती सुधारली की 2,100 रुपये देऊ. लॉटरीसंदर्भात अभ्यास करून राज्याचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालीच समिती गठीत करत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. अधिवेशन संपण्यापूर्वीच इतर सदस्यांची नावंही जाहीर करतो, असं सांगून 1 महिन्यात या समितीने राज्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी अहवाल द्यावा, असंही पवार यांनी सांगितलं. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना 2024 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर. एप्रिल महिन्यात राज्याचं कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण जाहीर करणार मंत्री आशिष शेलार. दिशा सॅलियन मृत्यूप्रकरणी तिच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेचे विधान परिषदेत पडसाद. उत्तम शालेय पोषण आहारासाठी एसओपी तयार करणार मंत्री दादा भुसे. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना 2024 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केली. 12 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 25 लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह, शाल असं या पुरस्काराचं स्वरूप असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी तिच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवरून विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यावेळी झालेल्या खडाजंगीमुळे सभागृहाचं कामकाज 3 वेळा तहकूब करावं लागलं. दिशाच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत मुंबईच्या माजी महापौरांसह अनेक राजकीय व्यक्तींवर गंभीर आरोप करण्यात आल्याचा मुद्दा शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला. तर या याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि दिनू मोरया यांची नावं आहेत. तसंच माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि पोलिसांनी दिशाच्या कुटुंबावर दबाव आणल्याचं या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी या संदर्भात बोलताना केली. तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या चर्चेवर आक्षेप घेत या प्रकरणी जाणीवपूर्वक राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला. सरकारने हवी ती चौकशी करावी, मात्र राजकीय हेतूने प्रेरित चर्चा इथं करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना यावर सभागृहात चर्चा होणं उचित नसल्याचं अनिल परब म्हणाले. या प्रकरणी एसआयटीचा अहवाल का आला नाही असा प्रश्न करतानाच संजय राठोड, जयकुमार गोरे आणि किरीट सोमय्या यांच्यावर का चर्चा करत नाही असं आव्हानही परब यांनी दिलं. यावरून भाजपच्या चित्रा वाघ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. राज्याचं कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण येत्या एप्रिल महिन्यात जाहीर होईल, अशी माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून मिळणारी सगळी माहिती सरकारने प्रमाणित केलेली नाही, त्यामुळे याचा संतुलित आणि जबाबदारीने वापर होणं आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिक्षणात सरसकट वापर योग्य नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता हे पूरक आहे, मात्र पर्याय नसल्याचं मंत्री शेलार यांनी यावेळी सांगितलं. शिक्षणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी हे धोरण आणल्यानंतर संबंधित तज्ज्ञांसह शिक्षक आणि पालकांची समिती स्थापन केली जाईल. कृत्रिम बुद्धिमत्ता हे अनेक संधी निर्माण करणारी असली तरीही डेटा संरक्षणाचं आव्हान आपल्यासमोर असणार आहे. या आव्हानांवर मात करण्याच्या दृष्टीने 4 वर्षात नागरिकांमधून राज्यात 50,000 सायबर सुरक्षा योद्धे तयार करणार असल्याचंही शेलार यांनी यावेळी सांगितलं. भाजपचे श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला शेलार उत्तर देत होते. शाळांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पोलिसांमार्फत चारित्र्य पडताळणी करण्याची जबाबदारी संबंधित शाळा आणि संस्था चालकांची असेल, असं शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. खासगी अनुदानित शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यासाठी सरकारनं अर्थसहाय्य करावं, अशी मागणी करणारा तारांकित प्रश्न शिक्षक सदस्य किरण सरनाईक यांनी केला होता. त्यावर राज्यातल्या 50% शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले असून शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य आहेत. राज्यातल्या खासगी शाळांनी स्वखर्चाने सीसीटीव्ही बसवण्याची कार्यवाही करावी,
तर शासकीय आणि निमशासकीय शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी स्थानिक आमदार निधीतून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी अर्थ विभागाची चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असं भुसे यांनी सांगितलं. तसंच राज्यातल्या दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनाबाबत येत्या 1.5 ते 2 महिन्यात निर्णय घेतला जाईल, असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भात भाजपचे निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार उत्तम असावा यासाठी सविस्तर विशेष कार्यप्रणाली अर्थात SOP तयार करण्यात येईल, असं दादा भुसे यांनी सांगितलं. अमरावतीतल्या आडगाव इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पोषण आहारातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या भाजपच्या परिणय फुके यांच्या तारांकित प्रश्नावरच्या चर्चेत दादा भुसे यांनी ही माहिती दिली. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आलं असून पुरवठादाराला 1 लाखाचा दंड ठोठावला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरवणाऱ्या पुरवठादारावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. औषधांची चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या संदर्भात भाजपच्या उमा खापरे यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. महाराजा सयाजीराव गायकवाड यांची जयंती साजरी केली जावी, विधानभवनात त्यांचा पुतळा उभारावा, तसंच शासकीय कार्यालयात त्यांच्या प्रतिमा लावाव्यात अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात केली. तर या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं संबंधित विभागांना कळवलं जाईल, असं आश्वासन सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिलं. आज सभागृहाच्या नियमित कामकाजापूर्वी अल्पकालीन चर्चांचं कामकाज करण्यात आलं. राज्यात मागील 5 वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी कापसाची हमीभावाने सर्वाधिक खरेदी झाली आहे, तर सोयाबीनचीही यंदा विक्रमी 11,21,000 टन खरेदी सरकारनं केली आहे. दरवर्षी हमीभाव वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न असतो, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. कापूस उत्पादन अधिक झालं असून कापसाची पुरेशी खरेदी झाली नसल्याचा मुद्दा काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी अल्पकालीन चर्चेद्वारे उपस्थित केला होता.